नमस्कार. तर आज सगळ्याच सोशल मीडियावर सगळीकडेच एक पोस्ट खूप व्हायरल होती आणि सगळे हळहळ करतायत. त्या पोस्टबद्दलसुद्धा सगळ्यांना खूप वाईट वाटतं आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी कोणत्या पोस्टबद्दल बोलते, काय घडलं आहे त्याबद्दल बोलते मी. तर आज जेजुरीमध्ये आपल्या वारकरी बंधू भगिनी यांच्यासोबत एक अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडली. तर त्याबद्दल मी बोलते. तर इतके दिवस सुखाचा प्रवास करत हे सगळे वारकरी बंधू भगिनी, लहान मुले असतील किंवा वृद्ध असतील, आपलं घरदार सोडून त्या विठोबाच्या नामस्मरणात, कीर्तन भजनामध्ये दंगून मन रमून त्याच्या भेटीसाठी मनामध्ये ती ओढ ठेवून इतक्या दूरून प्रवास करत अगदी सुखाचा प्रवास करत जेजुरीपर्यंत पोहोचले. आणि त्या वारकरी बंधू भगिनी यांच्या मधोमध एक ट्रक आला आणि त्या ट्रकने त्या वारकरी बंधू भगिनींना धडक मारली आणि त्यामध्ये 3 महिला मृत्यू पावल्या आणि 7 वारकरी जे आहेत ते जखमी झाले आणि त्यांच्यावर आता सध्या उपचार चालू आहेत. परंतु आणखीनही पोलिसांचा जो तपास आहे तोही चालूच आहे. पण ही वेळ आलीच नसती ना, जर आपली जी वाहतूक यंत्रणा जी आहे, जी व्यवस्था आहे, त्यांचा कुठेतरी हलगर्जीपणा इथे झालेला दिसून येतो आहे. कारण त्यांनी जर पूर्णपणे कडक बंदोबस्त ठेवला असता तर हे असं काही घडलंच नसतं. तरीही कुठेतरी माणुसकी जागृत होती किंवा जागी होती असं म्हणजे दिसून आलं तिथे. कारण ज्यावेळेस ही घटना घडली तिथले जे स्थानिक लोक होते त्यांनी तातडीने आपल्या मदतीचा हात दिला. तर ते पाहूनही मनाला छान वाटलं. तर वाहन चालकांना माझी कळकळीची एकच विनंती आहे की जो आपला वारकऱ्यांचा मार्ग आहे, ज्या मार्गाने वारी चालू आहे, तर त्या मार्गाने वाहन चालकांनी अगदी सावकाश गाडी चालवावी किंवा जे पण आपली वाहतूक व्यवस्था आहे किंवा जी पोलीस यंत्रणा आहे त्यांनी वारकऱ्यांसाठी जो रोड आहे, ज्या रोडनी वारी चाललेली आहे त्या रोडनी मोठी वाहने जी आहेत ती येण्यास पूर्णपणे बंदी घालावी, जेणेकरून असे अपघात जे आहेत ते होणार नाहीत आणि कायदा आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे टिकून राहील आणि सगळ्या सामान्य माणसालासुद्धा एक सुरक्षा मिळेल. तर ह्या घटनेवरून इतकं लक्षात येतं आहे की इथे कुठेतरी वाहतूक नियंत्रण जे आहे ते सुरळीत पार पाडण्यात आलेलं नाही आहे. तिथे कुठेतरी पोलीस यंत्रणेचा पण निष्काळजीपणा किंवा जे पण वाहतूक व्यवस्था आहे त्यांचा निष्काळजीपणा नक्कीच दिसून आलेला आहे. तर जितके पण वारकरी जखमी झालेले आहेत तर ते लवकर बरे व्हावे हीच माझी विठुरायाचरणी प्रार्थना आहे. आणि जे वारकरी मृत्यू पावलेले आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, तर अशा वारकऱ्यांच्या आत्म्याला शांती लाभावी हीच विनंती करते मी, हीच प्रार्थना करते विठुरायांना. आणि त्यांचे जे घरचे आहेत तर त्या घरच्यांना पण बळ मिळावं ही जी परिस्थिती आहे तर ह्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं त्यांना बळ मिळावं, शक्ती मिळावी इतकंच मी म्हणेल. आणि जे झालं आहे ते खूप वाईट झालेलं आहे, जे व्हायला नव्हतं पाहिजे. तर इथून पुढे ही घटना अशी पंढरपूरपर्यंत पोहोचूपर्यंत घडू नये तर यासाठी सगळे वाहतूक यंत्रणा असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल तर यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आणि एकदम लक्षपूर्वक कर्तव्य बजावलं पाहिजे असं मला तरी वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही पण जर वारीला गेलेले असताल तर आणि तिथून माझा जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या, व्यवस्थित वारीमध्ये स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्यासोबत असलेल्या लोकांचीही काळजी घ्या. कारण या वारीमध्ये सगळेच लहान मुले, वृद्ध म्हणजे सगळ्याच वयोगटातले माणसं ह्या वारीमध्ये आहेत, जातात. तर त्यामुळं सगळ्यांनी एकमेकांची काळजी घ्यावी. आणि तुम्हीही वाहतूक यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल, ह्या सगळ्यांना सहकार्य करावं, सुरक्षित आणि सतर्क राहा हीच विनंती आहे. पंढरपूरची वारी ही एक केवळ यात्रा नाही तर ही एक आपली संस्कृती आहे, एक समतेचा, भक्तीचा उत्सव आहे. ह्या वारीमध्ये कुठलाही भेदभाव नसतो. राजा असो वा रंक, कुठल्याही जाती धर्माचा, पंथाचा कुठलाही व्यक्ती ह्या वारीमध्ये सहभागी होतो आणि विठुरायाच्या नामस्मरणामध्ये, कीर्तनामध्ये, भजनामध्ये, भारुडामध्ये दंग होऊन वारीला निघतो. तर त्यांचा हा सुखाचा प्रवास हा सुखाचाच व्हावा अशी मी विठुरायाचरणी प्रार्थना करते. आणि पंढरपूरपर्यंत पोचेपर्यंत त्यांना कुठलेही संकट, विघ्न येऊ नयेत यासाठीही मी प्रार्थना करते.
तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या वारकरी बंधू भगिनींना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी.